आपण सर्वजण आयुष्यभर खूप कष्ट करतो. शिक्षण, नोकरी, पैसा, कुटुंब. कशासाठी? तर सुखी होण्यासाठी. पण महाराज आता आपल्याला विचारत आहेत, एवढं सगळं करून आपण सुखी झालो का? या प्रश्नाचे उत्तर आजच्या प्रवचनात महाराज सांगतात की आपण आपला खरा स्वाद साधतच नाही. आज आपण पाहणार आहोत की आपला खरा स्वार्थ कोठे आहे. महाराज म्हणतात की आपण खूप वाचतो, ऐकतो, जोपर्यंत कृतीत येत नाही तोपर्यंत त्याचा काहीच उपयोग नाही. केवळ ऐकण्याने मन शांत होत नाही. संतांनी सांगितल्याप्रमाणे कृतीत आणणे. देह हा अनित्य आहे, म्हणजेच नाशवंत आहे. हे आपल्याला माहीत असूनही आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. लहानापासून ते मोठे होईपर्यंत आपण फक्त धावतच असतो. शिक्षण झाली की नोकरी, नोकरी झाली की लग्न, लग्न झाली की मुले बाळे. यातून आपल्याला वाटते की समाधान मिळते, पण एका मागोमाग एक गरजा वाढतच जातात. आपण देहाच्या सुखासाठी जन्मभर धडपडतो. ज्या आत्म्यामुळे आपला हा देह चालतो, आपण त्या सुखाचा विचार कधी करतच नाही. लोकांना वाटते की मनाला येईल असे वागणे म्हणजे स्वातंत्र्य. पण महाराज म्हणतात, खरी स्वातंत्र्य म्हणजे स्वतःची उन्नती आहे. जगाच्या बाबतीत आपल्याला अनेक बंधने आहेत. मुलगा, पती, पत्नी म्हणून आपली काही कर्तव्य आहेत, ती आपण नाकारू शकत नाही. पण या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजे स्वातंत्र्य. महाराज म्हणतात की तुम्ही ऑफिसला जाता, तेथे तुमचे कर्तव्य चोख बाजवा. घरातल्या मंडळींची काळजी घ्या. उरलेला वेळ आहे तो भगवंताच्या नामात घालवा. आपण दिवसभर जो व्यापार करतो त्यात भगवंताच्या नामासाठी दिलेला वेळ हाच खरा नफा. बाकी सगळे इथेच राहणार आहे. महाराज शेवटी एकच प्रश्न विचारतात, भगवंताकडे आपले लक्ष किती लागले आहे यावरूनच तुमचे कल्याण ठरेल. म्हणूनच प्रपंचात राहूनही आपले मन नामात गुंतवणे हाच खरा स्वार्थ आहे. तर मित्रांनो, तुम्ही तुमच्या आजच्या दिवसाचा नफा किती आहे याचा विचार करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. 7 एप्रिल. आपण आपला खरा स्वार्थ साधतच नाही. या प्रवचनात महाराज सांगतात की जिथे कर्तव्याची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तेथे समाधानाची प्राप्ती होते. जय राम श्री राम.